नमस्कार, साम टीव्हीच्या या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत. मी स्नेहिल आणि माझ्या सोबत 2024 विधानसभा निवडणुकीचे एक नवनियुक्त आमदार आहेत. हे आमदार थेट शरद पवारांना जाब विचारण्याची भाषा करतात. सुप्रिया सुळेंना थेट बैठकीत शरद पवारांसमोर सुनावतात. हे आमदार विरोधकांना धडकी भरवणारं भाषण करतात. हे आमदार मित्रपक्षांना देखील अंगावर घेतात. या आमदारांना राग आला तर त्यांना समजावण्यासाठी अजित पवारांना यावं लागतं. खुद्द अजित पवार त्यांची समजूत काढतात. या आमदारांच्या विरोधात बंडखोरी होऊ नये म्हणून दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येतात, बैठक मारतात. हे आमदार चक्क अजित पवारांपेक्षा जास्तची लीड घेतात आणि निवडून येतात. हे आमदार मावळमध्ये, आपल्याला मावळचं नाव घेतल्यानंतर कळलंच असेल, मावळमध्ये विरोधी पक्ष सोबतच महायुतीच्या पण विरोधात एकट्यानं खिंड लढवतात आणि जवळजवळ 1,08,000 लीड घेऊन महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार होतात. ते सुनील शेळके. सुनील शेळकेजी, खूप खूप स्वागत आपलं या कार्यक्रमात. सगळ्यात आधी प्रश्न, अजितदादांपेक्षा जास्तची लीड तुम्हाला मिळाली, त्यामुळे मावळ पॅटर्न आम्ही ऐकला होता. हा जनता पॅटर्न काय जो तुम्हाला यशस्वी करता आला? मागील 2019 ते 2024 या 5 वर्षा कार्यकाळ जर माझा व्यक्तिगत विधानसभेचा पाहिला असेल तर सुरुवातीचं 1 वर्ष, 6वं वर्ष माझं कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं. वर्ष, 6वं वर्ष मला काम करायला मिळालं. पुन्हा परत विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं. साधारणतः वर्षभर तो कालावधी गेला आणि नंतरचे 1.5 वर्ष परत महायुतीच्या सरकारमध्ये बसलो. अवघ्या 5 वर्षातले 3 वर्ष हे मला काम करण्याची संधी त्या 5 वर्षा कालावधीमध्ये मिळाली. आणि 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मावळ तालुक्यातली डेव्हलपमेंट पाहता, मग त्यातील ग्रामीण भागातले रस्ते असतील, तिथले मोठमोठे प्रकल्प, इंडस्ट्री असेल किंवा काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प, हे आपण मागच्या 3-3.5 वर्षाच्या अवघ्या कालावधीमध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो. आणि मावळच्या जनतेला मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये जो खऱ्या अर्थानं विकास कामांच्या माध्यमातून तिथली डेव्हलपमेंट पाहायला मिळायला पाहिजे होती, काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प यायला पाहिजे होते, शासकीय इमारती असतील, आरोग्याची सुविधा असेल, अशा अनेक सुविधा ज्या उभ्या राहायला पाहिजे होत्या त्या आपण 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उभ्या केल्या. त्यामुळं मावळ तालुक्यामध्ये मावळ पॅटर्न नाही तर मावळच्या जनतेचा पॅटर्न चालला. यामध्ये तीळ मात्र माझ्या. तुम्ही इतकं काम केलं पण मित्रपक्षांनी तुम्हाला का पाठिंबा बरं दिला नाही? म्हणजे का सगळ्यांना एकत्र यावं लागलं एकट्या सुनील शेळकेंना हरवण्यासाठी? नाही, असं नाही आहे. महायुती म्हणून ज्यावेळेला आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून मतदारसंघामध्ये एकत्रितपणानं काम करत होतो, त्यामध्ये मग भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदे साहेबांची, RPI असे आम्ही सर्व, आणि SRP असे आम्ही सगळे पक्षातले प्रमुख मंडळी एकत्रितपणानं काम करत होतो. मागच्या काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये देखील आम्ही हातात घालून काम केलं. ज्या उमेदवाराची त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली, म्हणजे शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षातल्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर झाली, त्या बारणे आपणचं काम देखील आम्ही सर्वांनी एकत्रितपणानं केलं. त्यावेळेला आम्ही महायुतीतनं युतीचा धर्म पाळून काम करताना माझ्यावरती जी जबाबदारी दिली होती, मग ती आदरणीय अजितदादांनी दिली असेल किंवा फडणवीस साहेबांनी दिलेली, ती जबाबदारी मी पूर्णपणानं चोखपणानं ती पूर्ण केली. आता ही जबाबदारी स्वीकारून काम केलं. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतरनं अंतर्गत काही भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते मंडळी यांनी जे काही षडयंत्र उभं करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते यशस्वी झाले. म्हणजे थोडक्यात काय झालं की जे भारतीय जनता पक्षातले स्थानिक प्रमुख नेते आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, यांना ते विश्वासात घेऊ लागले आणि सांगायला लागले की आपल्याला सुनील शेळके हा उमेदवार नको आहे, सुनील शेळके आला तर आपला पक्ष संपून जाईल, सुनील शेळके आपल्याला खूप त्रास देईल आणि सुनील शेळके आला तर आपल्याला पुढचे 5-10 वर्ष परत या मतदारसंघामध्ये आपल्याला कुठलेही तिथं आपल्या स्वतःचं अस्तित्व राहणार नाही. अशा पद्धतीनं जे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना ते सांगत होते, त्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला किंवा ते सर्वजण एकत्रितपणानं झाले. पण प्रमुख पदाधिकारी किंवा नेते मंडळी एकत्र झाले, पण भारतीय जनता पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता हे त्यांच्यासोबत गेले नाहीत. ते अलिप्त राहिले, शांत बसून राहिले. परंतु त्यांनी निवडणुकीच्या अवघ्या 2 दिवस अगोदर आम्ही युतीचा धर्म पाळणार, आम्ही सुनील शेळकेंना मतदान करणार, तुम्ही घड्याळ चिन्हाला जरी विरोध करत असला तर घड्याळ म्हणून नाही तर आम्ही महायुती म्हणून मतदान करणार, अशा पद्धतीनं
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला भूमिका घेतली ती खरोखर आम्हाला सर्वांनाच आश्चर्यदायक होती. त्यांनी त्यांची युतीचा धर्म पाळला किंवा त्यांनी त्यांची निष्ठा जपली. जादूची कांडी फिरवली की खुद्द फडणवीस आले, फडणवीसांनी त्यांना समजूत काढली आणि तरी पण एकट्याने तुम्ही निवडणूक लढवली. आव्हान होतं कारण मित्रच तुमचे तिथे तुमच्या विरोधात उभे होते. जे पूर्वी तुमचे मित्र होते त्यांचंच एक आव्हान होतं. किती आव्हानात्मक होती ही निवडणूक? नाही, आव्हानात्मक अशी माझ्या दृष्टीने निवडणूक नव्हतीच. मुळामध्ये माझा एक उद्देश काय होता की मावळ तालुक्यामध्ये पारंपरिक विरोधी दोन पक्ष किंवा जो संघर्ष करतोय तो एक भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हे दोन पक्ष तिथं प्रमुख आहेत. ह्या दोन पक्षाची ताकद जर एकत्रितपणानं आली तर आपल्याला विधानसभेची निवडणुकी सहजरित्या आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्या निवडणुकीमध्ये तर मला एकत्रितपणाने येऊन निवडणुकीला सगळेच आम्ही पुढे आलो असतो तर इतर मतदारसंघात देखील जाऊन आम्हाला काम करायला संधी मिळाली असते. मग पुणे जिल्ह्यातले असतील किंवा कर्जत म्हणजे रायगड जिल्ह्यातले असतील किंवा पलीकडचा नगर जिल्हा असेल, या भागात देखील आम्ही जाऊन काम केलं असतं. पण माझा उद्देश हाच होता की निवडणूक लढताना आपण महायुतीचा धर्म पाळून काम केलं पाहिजे, एकत्रितपणाने पुढे आलं पाहिजे. परंतु यांनी जो काही अंतर्गत डाव रचला होता तो स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचं हित बघून फक्त सुनील शेळकेला विरोध करायचा किंवा 2019चा पराभवाचा वचपा काढायचा म्हणून यांनी स्वतःचा मावळ पॅटर्न उभा केला. याच्या पलीकडे दुसरं काहीच नव्हतं. तो रचला त्यांनी, तो उधळला. मी असं म्हणेन तो खुद्द नरेंद्र मोदींनी उधळला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण अजित पवार यांनी कालच आम्हाला एक किस्सा सांगितला मोदींच्या भेटीचा आणि त्याच्यानंतर ते फोटो तुम्हाला खूप मदत मिळाली त्या फोटोंची. काय किस्सा होता नेमका, काय झालं होतं? मोदीजी ज्यावेळेला पुण्यामध्ये आले तर पुणे आणि ग्रामीण ह्या सगळ्या मतदारसंघातली एकच त्यांनी सभा घेतली होती. आणि त्या सभेला जाताना माझ्याकडनं काही डॉक्युमेंट्स अपुरे राहिले, त्यामुळे माझं त्या यादीतलं नाव कमी झालं. मग नाव कमी असल्यावरती परत ते PMO ऑफिसला नाव जाणार, तिकडनं त्याला परमिशन घेणार, तेवढा वेळ कालावधी पण राहिला नव्हता. मग स्वतः दादांनी मोदीजींना सांगितलं की माझा एक आमदार खाली थांबलेला आहे, त्याला फक्त वरती सिक्युरिटीला सांगून तुम्ही वरती घ्यायला सांगा. डॉक्युमेंट आणि त्याचे मेल जोपर्यंत इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत वर सोडणार नाही आहेत. मग मोदीजींनी स्वतः सांगितलं ते जे काय सांगतात दादा कोण आमदार आहे त्यांना वरती घ्या. मला दादांनी वर घेतलं आणि त्यात काय झालं, जे उमेदवार होते त्या सगळ्यांची मोदीजी आल्यावरती पहिल्यांदा ओळख करून दिली. आणि मी नंतर आल्यामुळं मोदीजींची भाषण संपल्यावरती मग मी उभा राहिलो साईडला आणि मोदीजी डायरेक्ट आले. मी नमस्कार वाकून त्यांना केला आणि त्यांना सांगितलं, मोदीजींनी मला म्हणाले आप तो जीत के आएंगे लेकिन दिल्ली भी जरूर आना. आणि एवढ्यावरती तो जो काही व्हिडिओ त्या सगळ्या याच्यातला किंवा ते फोटो मिळाला तो ॲटोमॅटिकली सगळ्या चॅनलवरती त्यानंतर सोशल मीडियावरती सुद्धा खूप व्हायरल झाला आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पण नक्कीच मला मतदारसंघात मिळाला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दादा बाहेर पडले त्यावेळेस सुनील शेळकेंचं नाव दिसलं. सुनील शेळके दादांच्या सोबतच उभे होते, दादांसाठीच उभे होते. इतर आमदार जे होते ते तळ्यात मळ्यात होते, पण सुनील शेळके तिथं दादांच्या पाठीमागे एकदम सावलीसारखे दिसत होते. आत्ताची सगळी निवडणुकीचे निकाल बघितले, दादा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस आहेत. काय वाटतं? आम्ही 2000 म्हणजे मागच्या 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला साहेबांपासून बाजूला गेलो त्यावेळेला दादांची ही व्यक्तिगत भूमिका नव्हती. मी सातत्यानं सांगतोय की ही दादांची एकट्यांची किंवा व्यक्तिगत भूमिका नव्हती. हा निर्णय दादांचा एकट्याचा नव्हता. सगळ्या प्रमुख नेते मंडळी हे सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतला. आपण सत्तेमध्ये गेलो पाहिजे, आपल्याला जर मतदारसंघातली कामं करायची असेल तर निधी मिळाला पाहिजे आणि आपण एकत्रितपणानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यासोबत आपण सत्तेमध्ये जाऊया. त्या परिस्थितीमध्ये जाण्यामागचं कारणं देखील अनेक होती. मग काहींना वाटत होतं की आम्हाला निधी मिळावा, काहींच्या अडचणी ज्या होत्या त्या अडचणी देखील प्रत्येकाला माहीत आहेत. काहींच्या शुगर फॅक्टरी आहेत, तिथं देखील काही कर्ज किंवा लोन आहेत बँकेचे, त्याच्यातही आपल्याला केंद्राची मदत मिळेल. केंद्राच्या अनेक योजना आहेत त्या घेऊन आपल्याला स्थानिक पातळीवरती कसं मदत होईल, हा सगळा सर्वांगीण विचार करून दादांनी निर्णय घेतला. दादांनी निर्णय घ्यायच्या अगोदर पवारसाहेबांशी चर्चा झाली. पवारसाहेब असेल, सुप्रियाताई असेल, प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असेल, हे सगळे मंडळी एकत्रितपणानं बसून हा निर्णय झालेला होता. आणि निर्णय घेतल्यानंतरनं साहेबांनी राजीनामा द्यायचा, सुप्रियाताई पक्षाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील आणि दादा महाराष्ट्रामध्ये लक्ष देतील
असे सगळी ही पूर्णपणे स्ट्रॅटेजी ठरली आणि साहेबांनी राजीनामा दिल्यावरती ऐन वेळेला परत साहेबांनी जी माघारी घेतली किंवा जो राजीनामा मागे घेतला त्यातून दादांनाही कुठंतरी कमी लेखण्याचं काम केलं गेलं. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना हे एका दिवसातल्या किंवा 4 दिवसातल्या नाही आहेत, ह्या 2-3 महिन्यामधल्या सगळ्या घडामोडी आहेत. आणि ह्या घडामोडी होताना केंद्रीय नेतृत्वाला देखील ही सगळी कल्पना दिली. मग कल्पना देताना राष्ट्रवादीला किती खाती द्यायची, कुठली दिली जातील, कोण मंत्री असतील, हे सगळं ठरलं. आणि मग त्यानंतर सगळी भूमिका पुढं किंवा हे सगळ्यांना पुढं जायचा निर्णय घेतला गेला. आणि मला एक असं वाटतं की बाबा अजितदादा एकतर जो शब्द देतात त्या शब्दाला बांधिलकी समजून पक्के राहतात. दादांनी केंद्रीय नेतृत्वाला देखील शब्द दिला, पवारसाहेबांनी होकार दिला आणि त्यानंतर पुढे गेले. पवारसाहेबांचा होकार आला नसता दादा बळीचा बकरा ठरले असं ते दादांना विलन करण्याचा प्रयत्न केला. त्यातनं आम्हाला पण वाईट वाटतं ना की जो व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 35-40 वर्ष राजकारण करताना तन मन धनानं 18-16 तास काम करतो, त्या व्यक्तीला आपण विलन का करावं. आणि दादांनी काय असं चूक केली, कुणाला फसवलं किंवा आपलं स्वतःचं हित पाहून दादा निर्णय घेतलेला नाही आहे. मग अशा वेळेला आम्ही ठरवलं की काय होईल ते राजकारणात आपण दादाच्या मागे ठाम उभं राहायचं. म्हणून मग इतक्या मोठ्या लीडने तिकडे तुम्ही निवडून आलात. आता इतकं म्हणजे मुख्यमंत्री पद हे अगदी एक स्टेप अहेड आहे, म्हणजे पुढच्या पावलावर आहे. काय वाटतं दादांनी मुख्यमंत्री दादांसोबत 1.5 वर्षापूर्वी जे आले त्यातले 7 ते 8 जण परत दादांना सोडून निघून गेले, त्या सगळ्यांचा पराभव झाला. म्हणजे तुम्ही 6 वर्ष दादांकडं बसून निधी घेतला, दादांकडं बँकेचा असेल कारखान्याचे असतील तुमचे प्रश्न सोडून घेतले आणि ऐन वेळेला दादांना सोडून गेले, ते सगळे पराभूत झाले. भाजपमधून राष्ट्रवादीत आला तेव्हा दादाच तुमच्या सोबत होते, म्हणजे त्यांचा मोठा रोल होता. मी त्यावेळेला मी तर पक्षात प्रवेश पण नव्हता केला. दादांनी माझी उमेदवारी जाहीर करून टाकली. सुनील शेळके मावळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून. प्रश्न आहे किंवा आता दादांनी तुम्हाला विधिमंडळात राष्ट्रवादीत आणलं, विधिमंडळात आणलं, नंतर तुम्ही पण दादांना म्हणजे म्हणतात ना जे दादांनी केलं त्याची दुप्पट 1,08,000 मतांची लीड दिली. आता दादा मंत्रीपद देतील का, कारण चर्चा पण तशा आहेत. आणि सुनील शेळकेंनी मंत्री व्हावं अशी ते मावळवासियांची किंवा इव्हन एकंदरीतच पुणे जिल्ह्याची मागणी आहे असं देखील कळत आहे, चर्चा आहे. नाही, माझी एक प्रामाणिक भावना तुम्हाला सांगतो. देवेंद्रजी फडणवीस हे देखील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष त्यांनी कारभार सांभाळला. शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष कारभार सांभाळला. ह्या दोन्ही नेत्यांच्या अगोदरपासून दादा विधिमंडळामध्ये कामकाज पाहत आहेत. आमचं एक स्वप्न आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं की दादांना एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे आणि संधी आहे. आम्हाला आजही आशा आहे किंवा अपेक्षा आहे की महायुतीतील ह्या प्रमुख नेते मंडळींना ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तशी दादांना देखील मिळावी. दादा मुख्यमंत्री झाले म्हणजे आम्ही मंत्री झालो, ही आमची म्हणजे प्रामाणिकपणे भावना आहे. तुमच्या कार्यकर्त्यांची पण भावना असेल की सुनील शेळके यांनी मंत्री व्हावं. तर मग मावळसाठी काय प्लॅन आहेत, काय विजन्स आहेत, मावळ मंत्री होणं किंवा आता तुमचं काय विजन आहे की मावळचं काय व्हावं? नाही, मावळ तालुक्यात तुम्हाला सांगतो की आत्ता आम्ही 5 वर्षात डेव्हलपमेंट कशी असती किंवा आमदार म्हणून काय जबाबदारी असती हे सर्वसामान्य माणसांना देखील लक्षात यायला लागलं. पुढच्या म्हणजे आता ह्या 5 वर्षामध्ये आम्हाला डेव्हलपमेंटवरती फोकस देताना एज्युकेशन असेल, तिथली इंडस्ट्री असेल, तिथलं टुरिझम असेल, ह्या सगळ्याच गोष्टीचा किंवा ॲग्रिकल्चर असेल, ह्या सगळ्याच गोष्टींचा कसा विचार करून 5 वर्ष काम करता येईल, निधी अधिकचा कसा आणता येईल त्यावरती अधिक भर दिला आणि त्यातून कामं कशी उभी करता येईल तो आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न. तुम्हाला शुभेच्छा आहेत. मला एक म्हणजे हा सगळा प्रचार आम्ही पाहिला, बातम्या आम्ही बघत होतो, लोकसभेचा पण प्रचार आम्ही पाहिला. शरद पवारांनी थेट तुम्हाला म्हटलं की माझ्या वाट्याला जाऊ नका, कारण अर्थातच त्याच्या आधी सुप्रिया सुळेंबरोबर तुमचा झालेला वाद आणि त्यानंतर कार्यकर्त्यांवरून शरद पवारांनी तुम्हाला थेट इशारा दिला होता की माझ्या वाटेला जाऊ नका. तुमच्या मतदारसंघात झालेल्या पवार कुटुंबियांच्या सभा तुमच्या विरोधात अर्थातच. तर असं पवारांचं एवढं मोठं प्रस्थ आहे,
आणि आपण त्यांना चॅलेंज करतोय, असं कुठे भीती वगैरे वाटते की नाही? म्हणजे असं कधी काय वाटलं की नाही, अरे आम्ही जर कधी पवारांना, म्हणजे जे पवारांबरोबर गेले, आत्तापर्यंतचा इतिहास असा होता की जे पवारांच्या विरोधात गेले त्यांना पवारांनी घरी बसवलं, मग अशी कुठे भीती वाटली नाही की अरे आपण कोणाच्या नादी लागतोय किंवा काय? मला 1% भीती वाटली नाही. कारण मी साहेब ज्यावेळेला माझ्या मतदारसंघात किंवा मावळ तालुक्यात येत आहेत त्यावेळेला उलटा असा विचार केला होता की साहेब येत आहेत, आपण त्यांचा कार्यक्रम संपल्यावरती 2 मिनटं त्यांना भेटूया. साहेब तुम्ही आला होतात, परंतु तिथल्या स्थानिक नेते मंडळींनी साहेबांना जो काही चुकीचा मेसेज दिला की सुनील शेळकेनं तुम्ही येत आहे म्हणून कार्यकर्त्यांना दम दिला आणि कुणी यायचं नाही, त्यावरती साहेब थोडेसे रागावून चिडून माझ्यावरती त्यांनी ते वक्तव्य केलं. पण साहेबांना नंतर ते कळालं की असा कुठलाही प्रकार झालेला नाही आहे. मुळामध्ये साहेबांना ज्या उद्देशाने ते आणलं होतं तिथं म्हणले की हजारो कार्यकर्ते येणार आहेत आणि तुम्ही तिथं आलं पाहिजे, प्रवेश करतायत आपल्या पक्षामध्ये, तर तशी काही परिस्थिती नव्हती. आणि मग ती परिस्थितीवरती जे काही त्यांना पांघरून घालायचं होतं ते पांघरून घालण्याकरता माझं नाव पुढं केलं आणि त्यातून साहेबांनी ते वक्तव्य केलं. साहेबांबाबत आजही आम्ही कधी वाईट वक्तव्य केले नाही आणि उद्या देखील करू शकत नाही. शेवटी आयुष्यातले 50-55 वर्ष जी व्यक्ती राजकीय जीवनामध्ये या महाराष्ट्रासाठी झिजलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही विचाराचा असू दे. की अजितदादांबद्दल तर तुम्ही सांगितलं की अजितदादांचा तुमचे किती सलोख्याचे संबंध आहेत आणि शरद पवारांबद्दल आदर आहे, अर्थातच ज्येष्ठ नेते आहेत. आजही असं वाटतं की या दोघांनी एकत्र यावं आणि तुम्ही मागे एक वक्तव्य पण केलं होतं की या दोघांना एकत्र न येऊ देण्यामागे एक महत्त्वाकांक्षी नेता आहे. आज विधानसभेचे निकाल लागलेले आहेत, सगळं आता पिक्चर क्लिअर आहे. कोण आहे तो महत्त्वाकांक्षी नेता? जरा आज तुम्ही हा गौप्यस्फोट करूनच टाका. आज जो व्यक्ती दादांच्या पाया पडला, रोहित पवार. मी नाव आता मी जाहीरच करतो की रोहित पवारांनी लोकसभेच्या अगोदर किंवा त्यापूर्वी नंतरसुद्धा जे काही वक्तव्य करत होता, दादांवरती आरोप करत होते, हे आरोप सर्वसामान्य माणसाला पटणारे नव्हते. रोहित दादांनी सुद्धा थोडंसं सबुरीने घ्यायला. महत्त्वाकांक्षेमुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकत नाही असं वाटतंय. आता रोहित पवारांना देखील कळालं अजितदादांना महाराष्ट्रामध्ये जनता स्वीकारते, जनतेने त्यांना स्वीकारलं. आज 41 आमदार त्यांच्या विचाराचे निवडून आले आहेत. त्यामुळे उद्या 5 वर्ष एकत्रितपणानं राहायचं असेल किंवा एकत्रितपणानं जर येत असतील तर आम्ही स्वागत करू. पण असं वाटतं की व्हावं एकत्र अजितदादा, सुप्रियाताई? तो सर्वस्वी अधिकार आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते आहेत. नाही, जरी एकत्र आले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता जो आज संघर्ष मागच्या 1.5 वर्षापासून करतोय त्या कार्यकर्त्याला देखील विश्वासात घ्यावं लागेल. त्या कार्यकर्त्याला पहिलं समजून सांगावं लागेल आपल्याला एक संघ राहण्यात किती आपला फायदा होणार आहे किंवा आपण त्यातून महाराष्ट्राचं हित कसं होणार आहे हे कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतरनं त्यांचं समाधान होईल. त्यानंतरनं पुढची प्रक्रिया किंवा पुढचा निर्णय घ्यावा असं माझं व्यक्तिगत मत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की तुम्ही महायुतीमध्ये तुमच्या विरोधात हे सगळे बंडखोर जेव्हा एकत्र येऊन एक स्थानिक पक्षांनी पाठिंबा दिला तुमच्या विरोधातल्या उमेदवाराला, त्यावेळेस खुद्द फडणवीस आले होते त्या सगळ्यांना समजवण्यासाठी. काय असं, म्हणजे कौतुक करायला पाहिजे तुमचं खरं तर की फडणवीस येतात आणि समजवतात की बाबा शेळकेंच्या विरोधात तुम्ही बंडखोरी करू नका. खुद्द फडणवीसांना रिंगणात उतरावं लागलं. देवेंद्रजींनी त्यावेळेला मला माझे सवलत आहे. मी मुळामध्ये जनसंघाच्या विचारधारेतनं पुढे आलेला कार्यकर्ता आहे, परंतु 2019ला काही भूमिका मला घ्यावी लागली. परंतु आजही भारतीय जनता पक्षातले वरिष्ठ नेते असतील किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल हा देखील आज माझ्याशी जोडलेला आहे. पण त्यातूनही फडणवीस साहेबांनी आम्हाला एकत्रित बसवून एक संघ व्हा किंवा एका विचारानं पुढं जाऊया, आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि तुमचे जे काही मतभेद असतील ते तुम्ही बाजूला ठेवा, व्यक्तिगत तुमचा अंतर्गत जो काही संघर्ष आहे तो तुम्ही या निवडणुकीमध्ये बाजूला ठेवून एकत्रित आलं पाहिजे, अशी त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली होती. परंतु जे काही स्थानिक पातळीवरती राजकारण त्यांनी केलं ही पूर्णपणानं स्ट्रॅटजी त्यांची काही महिन्यापूर्वीच ठरली होती. मग त्यात पवारसाहेबांना कशा पद्धतीनं हुलकावणी दिली, मी साहेबांची तुतारी बाजूला करून म्हणले की तुम्ही अपक्ष उमेदवार द्या, निवडून आला की आम्ही तुमच्याकडं देऊ. तसंच देवेंद्रजींना सांगितलं की आपण ह्यांचं काम करूया आणि निवडून आला तर तो आपला होईल. काँग्रेसला सांगितलं की नाही, हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आम्ही फक्त त्यांना मदत करणार आहे, आम्हाला सुनील शेळके नको. शिवसेना उद्धव साहेबांच्या देखील पक्षातल्या नेत्यांना त्याच पद्धतीने सांगितलं. म्हणजे महाविकास आघाडीचा खरा उमेदवार, परंतु भारतीय जनता पक्ष त्यांना मदत करतोय आणि इकडं वरिष्ठ नेत्यांना चुकीच्या पद्धतीनं सांगून की हा आपला उमेदवार होईल, आपला विजय झाला तर आपल्याबरोबर येईल, परंतु तरीसुद्धा वरिष्ठ नेत्यांनी त्यांना होकार दिलेला नव्हता.
पण तेवढं एकच सांगत होते की नाही, आपल्याला पक्ष टिकवायचा असेल आणि जर आपल्याला जर उद्याच्या काळामध्ये 5-10 वर्ष कार्यकर्त्यांना बळ द्यायचा असेल तर आमच्या भूमिकेला तुम्ही समर्थन द्या. अशा पद्धतीने त्यांनी ती भूमिका मांडली होती. अगदी या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे मी येतो. शेवटचा प्रश्न आहे माझा. 2019ला 1,60,000चं लीड, बरोबर. 2024ला 65,000 असं काहीतरी होतं. 2019ला 94,000चं लीड आणि आत्ता 1,08,000चं लीड. आणि इतकं प्रेम भरभरून मावळवासियांनी तुमच्यावर केलं आहे. उद्या मंत्री झालात आणि मावळात गेलात तर मावळसाठी काय देणार तुम्ही? मावळच्या नागरिकांनी ज्यांनी तुमच्यावर एवढं प्रेम केलं त्यांच्यासाठी काय करायचं स्वप्न आहे? बघा, मावळ तालुक्यामध्ये 2019 ते 24 या 5 वर्षा कालावधीमध्ये जी काही डेव्हलपमेंट करताना माझ्या सर्वसामान्य माणसांनी पाहिली, रस्ते असतील, मोठे प्रकल्प असतील, काही अत्यावश्यक सुविधांकरता आरोग्याची सुविधा असेल, प्रशासकीय इमारत असेल, ह्या कामांवरती सर्वसामान्य माणसं समाधान व्यक्त करत होते. आणि त्यात ह्या निवडणुकीमध्ये मला एकटं पाडण्याचा काही प्रयत्न केला, दहशत करण्याचा प्रयत्न केला, हे तालुक्यातल्या आमच्या लोकांना पटलं नाही. मावळ तालुका हा मुळामध्ये साधू संतांच्या विचाराची भूमी असलेला तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं लोक संप्रदायामध्ये देखील एक काम करणारी मंडळी आहेत, एज्युकेशनमध्ये किंवा बाकी इंडस्ट्रीमधले देखील आणि महाराष्ट्रातून देखील अनेक नागरिक त्या ठिकाणी येऊन राहत आहेत. सर्वसामान्य माणसांना ही राजकीय त्यांची भूमिका पटली नाही आणि त्याचाच रोष हा त्यांनी मतातून दाखवला. 1,08,000 मताधिक्य मला दिलं, परंतु तेवढी जबाबदारी आता माझी वाढलेली आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नागरिकांना किंवा सर्वसामान्य माणसांना जे काही शब्द दिले विकास कामांच्या बाबतीत गावागावात जाऊन ते पूर्ण करणं हेच माझं उद्दिष्ट असेल. जोपर्यंत, माझं एक व्यक्तिगत मत आहे, जोपर्यंत माझ्या मावळ तालुक्यातला भूमिपुत्र हा मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणी जाऊन मोलमजुरी करतोय, तो परत माझ्या गावाला येत नाही, त्या गावात मी जोपर्यंत विकास कामांच्या माध्यमातून किंवा रोजगाराची निर्मिती करत नाही, तोपर्यंत मावळ तालुक्याचा विकास झाला असं माझ्या दृष्टीनं आज तरी नाही आहे. म्हणून माझा उद्देश एवढाच आहे की पुढील 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्यातली गावागावातली माणसं जी बाहेरगावी जाऊन काम करत आहेत ती कशी आपल्या गावात परत येतील आणि जे स्थानिक नागरिक मग शहरामधले असतील, ह्या शहरातल्या नागरिकांना देखील इंडस्ट्रीच्या माध्यमातून रोजगार कसा देता येईल, वेगवेगळ्या शासनाच्या योजना कशा देता येईल, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा पुढच्या 5 वर्षातला अजेंडा असणार आहे. धन्यवाद सुनील शेळकेजी, तुम्ही साम टीव्हीवर आलात आणि हे विजन तुमचं खरं तर मांडलं त्याबद्दल. थँक्यू सो मच. तर आपण बघतोय आज कधीच सुनील शेळके आले होते आणि अर्थातच आपल्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत. मंत्रिपद मिळालं तरी ते मावळकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी काम करतील आणि आमदार आता ते आहेत तर ते खूप चांगलं काम करतील. अजित पवारांच्या सोबत ते सावलीसारखे राहिले होते संघर्षाच्या काळात, त्यामुळे आता लीड देखील त्यांनी तेवढंच अजित पवारांना मिळवून दिलं होतं, ज्यामुळे आपण बघितलं की अजित पवारांनी त्यांना त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिली. आणि आता बक्षिसी अजित पवार काय देतात याकडे देखील अर्थातच महाराष्ट्राचं मावळचं लक्ष असेल आणि त्यांच्याकडून त्यांनी खूप चांगलं काम करावं या शुभेच्छा. इथंच वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.